शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुम्हाला या व्हिडिओमधून खूप कामाची माहिती देणार आहे. ते म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये पात्यांची गळ होत आहे. तर हे अशा प्रकारे पाता गळत आहे कुठे? काही ठिकाणी अशा प्रकारे पाता गळत आहे. म्हणजेच हरभऱ्याच्या दाण्याच्या आकारा इतकी पाती फूल चिकटूनच गळत आहे. आता हे कशामुळे होतं हे सगळ्यात प्रथम समजून घ्या. कारण ही समस्या भरपूर ठिकाणी आढळून आली आहे. आणि हे जर तुम्ही रोखली नाही तर तुमचं नुकसान हे 100% तय आहे. तर हे थांबवायचं कसं? तर सध्याच्या परिस्थितीमध्ये रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे आणि सूर्यप्रकाश नाही. तर होतं काय की या फुलामध्ये पाणी गेल्यामुळे इथे बुरशी तयार होतं. ती बुरशी तयार झाल्यामुळे ते संपूर्ण फुल घेऊनच ही पाती गळत असतं. म्हणजेच आपल्याला करायचं काय की सूर्यप्रकाश जर नसेल तर इथे बुरशीनाशकाची फवारणी करावी लागेल. बुरशीनाशकामध्ये काय उपयोग करायचं? प्रोपिकोनॅझोल तुम्ही याच्यामध्ये 15 ते 20 मिली 15 लिटर पाण्यासाठी वापरू शकता, किंवा तुम्ही याच्यामध्ये कस्टोडिया सारखं सुद्धा एक चांगलं बुरशीनाशक वापरू शकता. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांची कपाशी फरकतचं फूल आणि पात्यामध्ये असेल तर अशा शेतकऱ्यांनी चांगल्या बुरशीनाशकाचा उपयोग करावा, जेणेकरून अशा प्रकारची समस्या तुमच्या शेतामधून हे नष्ट होईल. कारण सूर्य जर पडला तर तुम्हाला फवारणी करण्याची काहीच गरज नाही, परंतु सूर्य नसेल, दमट वातावरण असेल आणि तुमच्या शेतामध्ये जर मी सांगितल्याप्रमाणे फूल चिकटूनच पाते जर गळत असेल तर तुम्हाला फवारणी नक्कीच करावी लागेल. आता फवारणी कोणत्या शेतकऱ्यांनी करू नये बघा. आता इथे बघा, हे सुद्धा पाते इथे गळणार. हे बघा, हे सुद्धा इथे पातं गळणार, कारण हे बुरशी बघा की तयार झाली आहे, संपूर्ण चिपकून आहे, संपूर्ण असं गळून जाणार. तर त्यामुळे अशा प्रकारचे जर तुमच्या शेतामध्ये फूल दिसत असेल तर तात्काळ कपाशीवर फवारणी करा. धन्यवाद.